भारतात घुसखोरी करून थेट मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा प्रश्न किती गंभीर आहे ही सांगणारी ही स्टोरी आहे। मुठभर पैशांसाठी बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्यांची ही स्टोरी आहे आणि आधीच गुन्हेगारी प्रकरण हाताळताना ताण येणाऱ्या मुंबई पोलिसांवरती आता बांगलादेशी रोहिंग्यांचा शोध घेताना होणारी फरफट सांगणारी ही स्टोरी आहे। एखाद्याचा मुंबईत न झालेला जन्म कसा कागदोपत्री मुंबईतच झाला हे दाखवणारी ही स्टोरी आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात आलं असेल तर आता कोणतं संकट उभं राहिलंय हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। मुंबईच्या दाट लोकवस्ती भागात, विशेषतः झोपडपट्टी भागात सध्या घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी कसा तळ ठोकलाय याचं ढळढळीत वास्तव सांगणारं एक भयंकर प्रकरण समोर आलंय। मुंबई पालिकेच्या पूर्व विभागामध्ये 106 जणांच्या बनावट जन्म नोंदणीच्या प्रकरणात देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता मुलुंड पोलीस ठाण्यातही दुसरा गुन्हा दाखल झालाय। साधा सुद्धा गुन्हा नाही तर 2023 साली जे रुग्णालय बंद पडलं होतं त्याच रुग्णालयात त्याच काळामध्ये बाळाचा जन्म झाल्याची नोंद असलेली कागदपत्र समोर आली आहेत, ज्या आधारे जन्म दाखले मिळवले गेलेत। बनावट नोंदी आणि कागदपत्रांच्या आधारे मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे अवैध वास्तव्याचा यातून आरोप केला गेला असून पोलीस आता त्याचा सखोल तपास करतायत। तक्रारदार सागर भीमराव भालेकर हे तहसील कार्यालय मुलुंड येथे मंडळ अधिकारी या पदावरती कार्यरत आहेत। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखला प्रकरणामध्ये तक्रार दिली होती। या तक्रारीच्या आधारे चौकशी केली गेली। त्यात मुलुंड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये विलंबित जन्म प्रमाणपत्रासाठी 400हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते। अर्जदारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना 4 अर्जदारांनी त्याचे अर्जासोबत खोटे आणि बनावट कागदपत्र तहसील कार्यालय मुलुंड येथे सादर केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलंय। हे 4ही जण कुर्ला येथील रहिवासी आहेत। या माहितीच्या आधारे भालेकर यांनी नजमा खातून मोहम्मद नट, अशरफ अकबर खान, मोहम्मद असौफ मोहम्मद अल्ताफ सिद्दीकी आणि गौसिया परवीन इसामुल्लाह शेख यांच्या विरोधामध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात जन्म दाखला प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खोटी कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे। पूर्व वॉर्डमध्येही 2024 मध्ये 1 वर्षापेक्षा जास्त विलंबानं केलेल्या 106 जन्म नोंदीमुळे संशय व्यक्त झाला। त्यामुळे मोहम्मद इजरार रोख, मोहम्मद जावेद अन्सारी, सोनू मंगीराम डिल्लोड, शांताराम वामन तायडे, अब्दुल अहाद खान यांनी मुलांच्या जन्म दाखल्यासाठी दिलेल्या पत्त्यावरती शोध घेतला असता तिथं कोणीच राहत नसल्यानं खोटी माहिती आणि कागदपत्र दिल्याचं निष्पन्न झालं। गोवंडीच्या बैंगनवाडी येथे खासगी हॉस्पिटल साजिना नर्सिंग होमची पडताळणी केली असता हे हॉस्पिटल 2023 साली बंद करण्यात आलं होतं। तरीही या हॉस्पिटलकडून 2024 साली त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्याबाबत संशयास्पद जन्म नोंदणी करता पाठवून त्याद्वारे जन्म नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। विशेष म्हणजे देवनार पोलिसांमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप कशाळे यांना बनावट जन्मदाखला प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलंय। सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस सखोल तपास करतायत। बनावट सरकारी कागदपत्र जमा करून इथले रहिवासी दाखवण्यामागे उद्देश नेमका काय होता हे तपासात समोर येईलच, पण हे सगळे आरोपी बांगलादेश आणि रोहिंग्या असल्याचा करण्यात येत असलेल्या दाव्याला समोर आलेल्या या पुराव्यांमुळे अधिक बळकटी मिळाली आहे इतकं मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।